राज्य सरकारने अर्थसंकल्पात दुधाला 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर दूध दराचा प्रश्न राज्यभर तापला आहे. दुधाला अनुदान नको, फिक्स 40 रुपये भाव द्या या मागणीसाठी शनिवारी म्हणजेच 29 जून रोजी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. यावेळी दूध उत्पादकांनी थेट दुभते जनावर घेऊन येत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनुदान देऊ नका, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली. दूध उत्पादक शेतकरी किरण सानप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घारपुरे घाट रस्त्यापासून दुभत्या गायी आणत आंदोलन केले. प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त कार्यालयापासून ही जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्याचा प्रयत्न या आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी अशोक स्तंभ परिसरात त्यांना अडवत जनावरे ताब्यात घेतली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आंदोलन केले. येथे जोरदार घोषणाबाजी करत दूध उत्पादकांनी परिसर दणाणून सोडला. दूध उत्पादकांमार्फत दूध दरवाढीसाठी आंदोलने, निदर्शने सुरू आहेत. राज्यात दूध उत्पादकांना न्याय मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून मांडली. इतर राज्यांच्या तुलनेत 10 ते 12 दर प्रति लिटर मागे कमी आहे. सध्या 22 ते 27 रुपये लिटर इतका दर मिळत आहे. मात्र शासनाने जाहीर केलेला प्रति लिटर 34 रुपये दर हा परिपत्रकावरच राहिला आहे. यापेक्षा मोठं दुर्दैव म्हणजे देशात 2 लाख टनापेक्षा अधिक दूध पावडर पडून असताना शासनाने 10,000 टन आयातीला परवानगी देत आयात शुल्क हटवले. त्यामुळे हे दर आणखी कमी होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगत संताप व्यक्त केला. सरकारने शेतकरी विरोधी निर्णय मागे घेऊन मागण्या लवकरात लवकर मान्य करून सरकारने दूध उत्पादकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच दूध उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन दिले. यावेळी आंदोलनात धम्मपाल खरात, यश जोशी, शिवम शिरसाट, भगवान नागरे, स्वप्नील गायकवाड, श्याम पगारे, रवी चकोर, भगवान नागरे, सुदाम ढाकणे, पोपट नागरे, ऋषिकेश पवार, अजिंक्य चकोर, बाळासाहेब चकोर, योगेश भरडे, सागर सावंत, शिवाजी मानकर, वाळीबा दराडे आदी सहभागी झाले होते. या आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत: दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा, आम्हाला अनुदान नको, फिक्स रेट द्या, भेसळीच्या दुधावर कारवाई करा, तसेच केवळ विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अनुदान देऊ नका, तर त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. या आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.